तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत केरला चिप्स फॅक्टरी मध्ये. इथे तुम्ही बघू शकता केरला चिप्स फॅक्टरी आहे. एकदम दुपारची गरमी चालू आहे आणि इकडे नारळ पाणी प्यायला आलो आम्ही. सो मित्रांनो आम्ही आता जेवायसाठी हे सगळं घेतलं. एक बिर्याणी घेतली आहे, पेरी पेरी फिश घेतली आहे आणि ह्यांना प्रॉन्स खायचे होते, सो प्रॉन्स पण घेतले. हॅलो तर मॅडम आता आलोय फुगा. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आहे आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो हा आहे डे 5 इन केरला. आम्ही आहोत आता बॅक वॉटर मध्ये आणि समोर सगळ्या बोट लागल्यात आणि जस्ट हा मॉर्निंगचा टाइम आहे. आता वाजलेत 8:30 आणि आम्ही नाश्ता करायला बसलो. इकडे अश्विनी पण बसली आहे नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आज आपल्याला मिळणार आहे काय? आज नाश्त्यामध्ये सांबर, व्हाईट चटणी, इडली. तर मित्रांनो नाश्त्यासाठी आज आहे इडली. सो आपण पटापट नाश्ता करू आणि आपल्याला इथून बोट मधून चेकआउट करायचंय. सो आज आपली ट्रेन असणार आहे नाईटची, पण त्याच्या आधी आपण 2-3 प्लेसेस आज परत कव्हर करणार आहेत. सो त्या पण मी दाखवतो तुम्हाला. पहिला नाश्ता करून घेऊयात. मित्रांनो आता आमचा नाश्ता झालाय आणि आम्ही आता वरती आलो होतो कॉफी पिण्यासाठी. इकडे कॉफी आहे, अश्विनी पण कॉफी पिते आणि आता एक 10-15 मिनिटात आम्ही बोट वरून निघू आणि आम्ही चाललोय आता बनाना चिप्स परचेस करायला. इथे मार्केट असणार एक मोठं, तिकडे जाणार आहे आम्ही चिप्स परचेस करायला. सो तुम्हाला तिकडचा पण नजारा दाखवतो मी. सो मित्रांनो फायनली बोटला बाय बाय करायचा टाइम झालाय. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि प्लीज तुम्ही पण अगर विजिट कराल तर नक्की बोट विजिट करा. खूप छान एक्सपिरियन्स आहे. जेवण पासून, व्ह्यू पासून, साईट सीन पासून सगळं खूप छान. सर्विस पण खूप चांगल्या होत्या आणि मेक शुअर करा की चांगल्या जे ट्रिप प्लॅन्स करतात ना केरलावाले त्यांच्याकडनंच घ्या, कारण भरपूरसे खूप कॉस्टली पण सांगतात आणि सर्व्हिसेस खूप म्हणजे असे कमी देतात. पण आमचा प्लॅन खूप चांगला होता, आमचं पॅकेज खूप चांगलं होतं, आम्ही खूप एन्जॉय केलं. हा बोटचा शेवटचा डे आमचा. तर फायनली मित्रांनो आम्ही आता रोडवरती आलोय आणि आता चाललोय झिबिन बाईला भेटायला. झिबिन बाई आले असतील, आपली वाट बघत असतील. पण मस्त बोट एक्सपिरियन्स होता, एकदम मजा आली, एन्जॉय केला. मुवमेंट ही गोष्ट मित्रांनो अशी की जर तुम्ही एन्जॉय केलात ना तर तो मुवमेंट आहे. नाहीतर किती पण चांगल्या प्लेसला गेलं, कुठे पण फिरलं ना आणि जर तुम्ही मुवमेंट एन्जॉय नाही केला ना तर ती गोष्ट तुम्हाला नॉर्मलच वाटणार. पण मजा आली आम्हाला, खूप मजा आली. आपली गाडी पण आली आता पिकअप करायला. स्वतः सामान टाकू आपण आतमध्ये. बाहेर एवढं गरम होतं ना मित्रांनो, गाडीमध्ये आल्यानंतर एवढं सुकून भेटला ना, जरा गार वाटलंय, बरं वाटलंय. सकाळचे 9:30 झालेत आणि एवढी गरमी आहे ना इकडे, एवढी हीट आहे. याच प्लेसला जिकडे आम्ही मुन्नारला होतो, टेकडीला होतो ना, एवढा फील नव्हतं होत, पण एलपीला खूप हीट फील होतोय. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत केरला चिप्स फॅक्टरी मध्ये. इथे तुम्ही बघू शकता केरला चिप्स फॅक्टरी आहे आणि इथून आपण थोडे चिप्स वगैरे घ्यायचा विचार करतोय. सो आता आम्ही चाललोय आतमध्ये. मॅडम सगळीकडे पुढेच पळतात. नवीन काय गोष्ट बघितली की तिला पहिलं जायचं असतं पुढे पुढे. सध्या आपण बघू इकडे काय काय व्हरायटीज आहेत चिप्सची आणि मग कोणते कोणते चिप्स आपण घेऊ शकतो ते पण बघू. इकडे पूर्ण हे इथे टेस्टिंग मिळते. पहिला ऍडव्हान्टेज हा आहे की चिप्सचा टेस्ट करायला मिळेल, तर आपल्याला जे पाहिजे ते आपण बाय करू शकतो. इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप साऱ्या टाइप्सचे बनाना चिप्स आहेत, डिफरंट साईज मध्ये आहेत, डिफरंट फ्लेवर मध्ये आहेत. दिसताना दिसतायत सगळे सिमिलर बट डिफरंट डिफरंट फ्लेवरचे आहेत हे ऑप्शन्स. तर मित्रांनो डायरेक्टली ते मशीन आहे ज्याच्यामध्ये बनाना असं टाकला जातो आणि पूर्ण फ्राय करायला हे सोडलं जातं त्याच्यामध्ये बनाना. लाईव्ह बनाना इथे बनतात आणि मग इकडे विकायला ते लोक पॅकिंग वगैरे करून ठेवतात. सो आपण इथे बघू शकतो एवढे सगळे बनाना काढलेत. सो आपण एक टेस्ट करून बघूया. आता जस्ट गरम गरम निघालेत हे. मस्त लागतं गरम गरम आणि खूप साऱ्या क्वांटिटी मध्ये एक साथ बनवलं जातं. बघा ना, हे भैया बनवतात तिकडे.
आणि बनाना चिप्स बनवण्यासाठी डिफरंट केळे यूज केले जातात. तर केळे पण तुम्ही बघू शकता ना, हे डिफरंट मोठ्या टाइप्स मध्ये केळे ते यूज केले जातात बनाना चिप्स साठी. तर मित्रांनो, आपण सगळ्या गोष्टी टेस्ट केल्यानंतर आपण सॉल्टेड वालेच घेतो, कारण हेच सगळ्यात बेस्ट वाटतात टेस्ट साठी. सो आपण छोटे छोटे पॅकेट्स पॅक करून घेतो इकडून. पूर्ण फॅक्टरी घेतल्यासारखं घेतलेत बनाना चिप्स. बाप रे. आणि आपण घेतले हलवा. तर मॅडम आता आलाय फुगा, कारण त्यांनी सांडव पूर्ण पाणी सांडले गाडीमध्ये. ही बॉटल होती, त्याचं पूर्ण पाणी सांडले गाडीमध्ये, इकडे ओलं करून ठेवलं आणि स्वतः फुगून बसली. आता मी नाही पाडलंय, तूच पाडलंय, पण ठीक आहे, जाऊ दे आता. स्वतः नीट नाही पकडलं आणि माझी काही झालं का मोनूची चूक. फक्त ओरडायला येत आणि काय नाही येत. राहू दे चल. वातावरण आता मित्रांनो गरम आहे खूप. सो आपण भेटू थोड्या वेळात. क्लायमेट मित्रांनो आता थंड झालंय, कारण पाणी मी सांडवलं होतं, त्याच्यामुळे आता वातावरण थोडं शांत झालंय. बट ठीक आहे, चालतंय. मी सांडवलं होतं पाणी म्हणून आपलं. तुम्हीच सांडवलं. हा तेच, मीच आहे तो ज्याने पाणी सांडलं गाडीमध्ये. त्यांच्या हातात एका हातात फोन, एका हातात काहीतरी होतं आणि म्हणे पाणी द्या. दिलं तर पकडताना आलं ना. ठीक आहे मित्रांनो, आता काय, लग्न झालंय, मीच केलंय सगळं. आता तुमची चूक होती. तर आता आम्ही चाललोय एक टेम्पल बघायला. ते अराउंड 700 इयर्स ओल्ड टेम्पल आहे. एवढं जुनं टेम्पल अजून तरी मला नाही वाटत तू बघितलं होतं कधी एवढं जुनं टेम्पल. सो फर्स्ट टाइम आम्ही ते आता टेम्पल बघायला चाललोय. बघू तिकडे गेल्यानंतर कळेल की एक्झॅक्टली कसा व्ह्यू आहे तिकडे. आणि जजुबेन भाई जसं म्हणतात की एकदम जुनं टेम्पल आहे. सो बघू आपण तिकडे गेल्यानंतर. फेमस ऊपर जेंट्स के लिए धोती ओनली, धोती. ओके. लेडीज के लिए साड़ी. अब ये पण मित्रांनो आता टेम्पल मध्ये एंट्री करतो, जे मी तुम्हाला बोललो होतो. आता समोर टेम्पल आहे तिकडे. तर मित्रांनो, हा आहे मंदिराचा एंट्री गेट आणि इथून आपण आता आतमध्ये चाललोय. थोडंफार काम पण चालू आहे वरती. खूप जुनं मंदिर आहे हे. जसं जिविन भाई बोलले की 700 इयर्स जुनं मंदिर आहे, पण रिनोव्हेशन चालूच असतं इकडे. आणि आम्ही चप्पल वगैरे सगळ्या बाहेर काढून ठेवल्यात आणि इकडे पूर्ण आतमध्ये वाळू आहे. खूप जुनं टेम्पल आहे मित्रांनो. याच्यावरती कारागिरी तुम्ही बघू शकता. आणि इकडे पूजा वगैरे चालू आहे. डिफरंट लुक आहे मित्रांनो. फर्स्ट टाइम आम्ही आलो इकडे.
मित्रांनो आम्ही आता तिकडे मंदिरात तर जाऊन आलो. तिकडचे रिच्युअल्स वगैरे सगळे डिफरंट होते आणि मेल कोणी जात असेल तर त्याला पूर्ण टी शर्ट वगैरे काढून जायला लागतं तिकडे. सो मी टी शर्ट काढून गेलो होतो कारण नाहीतर अलाउड नसतं आतमध्ये जायला. सो आता आम्ही इकडून दुसऱ्या लोकेशनसाठी निघालोय. सो बघू आपण जर्नी आपली कंटिन्यू करू. आता आम्ही मित्रांनो नारळ पाणी प्यायला आलो इकडे. एकदम दुपारची गरमी चालू आहे आणि इकडे नारळ पाणी प्यायला आलो आम्ही. मस्त आहे खरंच नारळ पाणी तर एक नंबर होता. त्यातली मलाई बघा ना किती निघाली, काय मस्त आहे एकदम. आम्ही मित्रांनो आता जस्ट बीच साईडलाच फिरत होतो. भरपूर उन्हात फिरलो, आता काळे पडणार आहेत आम्ही पूर्ण. तिकडे पण मार्केट होतं. त्या साईडला पण मार्केट आहे, पण आता आपण जायचं मॉलमध्ये. सो कारण बाहेर खूप ह्युमिडिटी आहे आणि खूप हे मारते, हीट मारते. सो आम्ही आता मॉलमध्ये चाललोय. मॉलमध्ये बघू काय डिफरंट मिळेल. तो ये जिबिन भाई है, कभी आप आएंगे ट्रिप के लिए तो इनसे ज़रूर मिलना. इनका नंबर मैं आपको मेंशन कर दूंगा इन डीएम में. मेरा गाड़ी नंबर 916 और इनका गाड़ी नंबर गोल्ड जो 22 कैरेट गोल्ड होता ना 916 वैसा गाड़ी नंबर है इनका. सो मिळूयात मित्रांनो, आपण आता मॉलमध्ये चाललोय. भेटू आपण. तर आम्ही मित्रांनो इकडे मॉलमध्ये आलो होतो आणि एवढं सामान घेऊन मॉलमध्ये फिरणं डिफिकल्ट आहे. सो आम्ही ते डिपॉझिट सेंटरला आलो. इथे आपण आपले बॅग डिपॉझिट ठेवू शकतो. जेव्हा आपण जाणार तेव्हा इकडून आपल्या बॅग कलेक्ट करू आपण. तर मित्रांनो आम्ही आमचे बॅग्स वगैरे ठेवलेत आता तिथे आणि आता आम्ही आलो आतमध्ये लुलू मॉलच्या. आणि इथलं मार्केट डिफरंट आहे थोडंसं. सो आम्ही आता मॉल फिरतोय, बघू काय काय आहे नवीन नवीन प्लेसेस इकडे. सो बघू आपण पुढे. मॉलमध्ये आलो आम्ही होते मित्रांनो आता. आणि इकडे बघा ना कसले फिश लावलेत पूर्ण सेल करायला. असं वाटतंय घेऊन जाऊ सगळे. आणि सगळं पूर्ण फिश एकदम फ्रेश आहेत. तर मित्रांनो आम्ही आता आलो होतो ब्राउनी शॉप वरती. सो आम्ही हे विचार करतोय ब्राउनी घ्यायचा. मॅडमला तर चॉकलेट भरपूर आवडतं, त्यांनी पहिलं हे बघितलं. पण इथे बघा ना हे काय मस्त वाटतंय ना, पूर्ण चॉकलेट ड्रॉप येते खाली त्याच्यामध्ये येते. सो मित्रांनो आम्ही आता जेवायसाठी हे सगळं घेतलं. एक बिर्याणी घेतली आहे, पेरी पेरी फिश घेतली आहे आणि ह्यांना प्रॉन्स खायचे होते. सो प्रॉन्स पण घेतले आणि ही प्लेट्स घेतली आहे खाण्यासाठी आणि एंडमध्ये डेझर्ट ॲज अ ब्राउनी घेतली. हे जे मित्रांनो आम्ही आता सगळं सामान घेतलंय त्याचं आता बिलिंग करायला बिलिंग काउंटरवरती आलोय आम्ही इकडे. आम्ही आता मित्रांनो खायला घेतलंय. आता आम्ही खायला चाललोय. मॉलमध्ये एवढा मोठा मॉल आहे ना की भाई अख्खा दिवस जाईल फिरून फिरून पण संपणार नाही, एवढा मोठा मॉल आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्यात पण आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही सध्या आता फक्त खायला घेतलंय. सो आता आम्ही चाललोय खायला. मित्रांनो फूड कोर्ट मधून आम्ही इथे बिर्याणी घेतली होती. म्हणजे फूड काउंटर होते लाईव्ह वाले, तिकडे बिर्याणी घेतली होती. मॅडम खातात, तिला भूक लागली. चांगली आहे टेस्ट. ओके. आणि अजून बरंच काय ना काय घेतलं. इकडे पेरी 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 फिश आहे आणि हे प्रॉन्स घेतले थोडे खायला आणि ब्राउनी घेतले. सो चला मित्रांनो पटापट लंच करू, मग भेटू थोड्या वेळात.
तर मित्रांनो आता वाजलेत 8 आणि आता आमचा मॉलमधून निघायचा टाइम झाला, कारण ट्रेनचा टाइम असणार आहे 9:30. सो आम्ही जिथे जिथे आमचं बॅगेज वगैरे सगळं ठेवलं होतं, सो तिकडून आम्ही आता आमचं बॅगेज कलेक्ट करतोय. आणि एवढा मोठा हॉल आहे की आम्हाला आठवतच नाही की आम्ही कुठे कुठे सामान ठेवलंय ते आमचं. सो आता बघू, शोधूयात पटापट सामान आणि पटापट मेट्रो पकडून ट्रेनसाठी जाऊया, नाही तर ट्रेन मिस होणार. 1.5 hour बाकी आहे फक्त आणि आम्हाला सामान शोधायचं आहे. तेव्हा त्या साईडला समोर. सो आम्हाला सामानाचा फर्स्ट प्लेस मिळाला मित्रांनो, जिथे आम्ही सामान ठेवलं होतं. मॅडमना आठवते सगळं म्हणून ठीक आहे, मी तर विसरलो होतो भाई कुठे कुठे ठेवलंय. ठीक आहे, तर चला मित्रांनो भेटू आपण आता डायरेक्ट ट्रेन मध्ये. आम्ही पटापट सामान कलेक्ट करून निघतोय आता. तर मित्रांनो आम्ही इथे पण सामान जमा केलं होतं, इथे पण आता टोकन देऊन आमचं सामान रिसीव्ह करतोय. लगेच जायचंय मेट्रोसाठी. तर मित्रांनो फायनली आम्ही आता पोहोचलो ट्रेनमध्ये आणि ट्रेन आता सुटेल थोड्या वेळात. मस्त मजा आली केरला जर्नीमध्ये. आजचा आपला लास्ट दिवस आहे. आज आम्ही निघणार ते उद्या पोहोचू आम्ही डायरेक्ट आणि कल्याणला जाऊ आम्ही डायरेक्टली. अश्विनी पण आहे इथे समोर बसले, फोनवरती बोलते ती. सो मित्रांनो या ट्रिपचा एक्सपिरियन्स कसा होता, आम्ही काय काय गोष्टी एन्जॉय केल्या त्या तर मी ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही कुठून ट्रिप आपली बुक केली होती, कोणा थ्रू बुक केली होती, देन आम्ही कसं ट्रॅव्हल केला, याचा मी सेपरेट ब्लॉग नंतर बनवेल तिकडे पोहोचल्यानंतर. या ब्लॉगमध्ये आत्तासाठी एवढ्याच गोष्टी. सो हा ब्लॉग मी मित्रांनो इथेच एंड करतो, कारण आम्ही पण दमलोय, खूप थकलोय. सो आम्ही पण आता थोडंफार काहीतरी खाऊ आणि मग झोपू, थोडा वेळ आराम करू, कारण आपली नाईटची जर्नी आहे, तो रेस्ट करणं पण जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हा ब्लॉग मित्रांनो मी इथेच एंड करतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.